काय कशी काय झाली ट्रिप? छान मस्त. मस्त की छान? मजा आली असेल ना? नाही मजा करायला नव्हतो गेलो ना, ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. राधिका भेटली का नाही? अहो आत्ताच आलोय म्हणालो ना, भेटेल की वर. हा येतो. हो का? हा हो, पार्किंग मध्ये ये, मी आलोच. गुरुनाथ असं का म्हणाला? राधिका तर गेली होती ना त्याच्याबरोबर? हे बघ, हे सगळे पेपर प्रत्येकाला घरी नेऊन द्यायचे, पेटीत टाकायचे नाहीत आणि गुप्त्यांना निरोप दे. परत एकदा गणपतीच्या वर्गणीच्या संदर्भात एक फायनल मीटिंग घेऊया, म्हणजे सगळ्यांना हिशोब देता येतील. हो कळलं? हा ठीक आहे. येऊ? हो ये. सगळ्यांना आठवणीने दे, पेटीत टाकू नकोस. ठीक आहे? काय ग, पुण्याहून आलीस? हो. अरे वा, पुण्याला जाताना टोल भरायला लागतो माहिती होतं, पण बॅगेला फ्लाईटचा टॅग लोक कधीपासून लावायला लागले? काय ग, उत्तर काय द्यायचं हे कळत नाहीये का? विचार करतेस काय थाप मारावी? एक्सक्यूज मी, आय एम नॉट आन्सरेबल टू यू, ओके? आणि तुम्हाला का सांगू मी कुठे गेले आणि कुठे नाही ते? आणि मी सगळीकडे फ्लाईटनेच फिरते. मी पुण्याला काय, मी ठाण्याला पण जाईन फ्लाईटने. तुम्हाला काय करायचंय? आणि हा टॅग तसंही जुना आहे. डिटेक्टिव्हगिरी बंद करा जरा. फ्लाईटचा टॅग बॅगेवर आहे आणि म्हणतेस पुण्याला होते? खोटारडी एक नंबरची. नाही 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 नाही, हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही. मला हे नानांना सांगावंच लागेल. अहो हो, तुम्ही अजून किती वेळ पुस्तक वाचत बसणार आहात? काय तुझं काही काम आहे का? हो, पंकजनी ती 2 नवीन बेडशीट्स आणली होती ना, ती कुठे ठेवली आठवत आहे का तुम्हाला? नाही. नाही म्हणजे तुम्हीच ठेवलीत ना? असतील. अशी काय उत्तरं देताय अहो? मी जरा ना बिझी आहे, तुम्हाला डिस्टर्ब करू नकोस. हो हो, हे पुस्तक वाचणं एक खूपच महत्वाचं काम आहे नाही का? बिझी आहे. हे बघ, जोवर राधिका आणि माझी भेट होत नाही तोपर्यंत या घरातलं मी एकही काम करणार नाही. मी वाट बघतोय तिची. तशी मीही खूप वाट बघते तिची. कधी एकदा तिला भेटते, तिच्याकडनं सगळ्या गमती ऐकते. गुरुची तिची भेट झाली की नाही हे ऐकते, असं झालंय मला. हा बोला माझे. नाना, मला तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगायची आहे. बातमी? काही विशेष? नाना, घरात कोण कोण आहे? सध्या ही आणि मी दोघंच आहोत. बोला बोला, तुम्ही बिंदास बोला. नाना, शनाया परत आली. मग काय झालं? आज न उद्या येणारच होती ती. आणि नाना, शनाया परत आली म्हणजे आत्ताच परत आली आणि तिच्या बॅगेला फ्लाईटचा टॅग होता. काय? हे तुम्ही खरं सांगताय ना? नाना, हो, मी खोटं कशाला बोलेन? हा ते पण आहेच. पण म्हणजे काय काय म्हणायचंय काय तुम्हाला? म्हणजे मला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय का? हो नाना, ही बया पण परदेशी गेली असणार. नाहीतर मला नाना सांगा, पुण्याला कोण फ्लाईटनं जाईल हो? आणि ही आयुष्यावर दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणारी मुलगी स्वतःचे पैसे खर्च करून पुण्याला जाईल? नाही नाना. नाना, माझा संशय पक्का आहे, ही बया सुद्धा सिंगापूरलाच गेली असणार. अहो आता तुमच्या समोरून आली ना, मग तुम्ही का नाही विचारलं? अहो विचारलं ना नाना, चांगलं खडसावून विचारलं. हं. अहो पण तिने मला ताकास तूर लागू दिला नाही. हे बघा, महाजनी मांजराला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितो आणि जगाला कळत नाही. पण एक ना एक दिवस सत्य काय ते बाहेर येणार, ते लक्षात ठेवा. राधिकाला विचारू आपण. हो, राधिकाला हे विचारायलाच हवं. नाना, हो, अंधारात सुद्धा सुतळीचा तोडा शोधणारा हा महाजनी हे प्रकरण तडीच लावल्याशिवाय राहणार नाही. नाना, ठेवतो फोन. बर.
आता तरी सांगाल का काय झालंय ते? ते महाजनी होते, ते सांगत होते शन्या आली म्हणून. काय? ती पण म्हणे बाहेरगावी गेली असा अंदाज आहे. अरे देवा, खरं का? हे कळत नाही, पण राधिकेशी मला वाटतं बोलायला हवंच. त्या ती आणि गुरुनाथ भेटले की नाही हे समजणं खूप आवश्यक आहे. आई काय ग? थोड्या वेळाने मला आठवण करा हं? ते पटेल भाभींचं गिफ्ट आहे ना, त्यांना द्यायचंय. बर बर बर. काढून ठेवलंय. सरिता चहा मान ग जरा. खाऊन बरं आता चहा. आता जेवायची वेळ जाईल, चहा घ्या, काही नको बस. पाहिलं सुनबाई, हे असं असतं नेहमीच. आई सिंगापूरचा फोटो दाखव ना. अरे बाबाला येऊ दे, मग आपण सगळे एकत्रित बघूया ना. पण सुनबाई, तू सिंगापूर फिरून आला ना, हे खूप छान झालं. म्हणजे कसं, ते तर सगळं बघायला मिळालंच तुला. अगं पण 4 मैत्रिणी पण मिळाल्यात ना. हो. आणि मुख्य म्हणजे तुझा आत्मविश्वास वाढला. मग नाही का वाढणार आत्मविश्वास? एवढी जग फिरून आली, 4 चौकामध्ये मिसळलं की वाढते आत्मविश्वास. आई बाबा पुढच्या वेळेस तुम्हाला पाठवी ना. आता का आमचा आत्मविश्वास वाढवते का? अरे आत्मविश्वास वाढवण्याचा काय संबंध? मी तर जाईल, मी हिंडू शकतो, फिरू शकतो, तू तुझं बघ. काय कर तुम्ही एकटेच? काय बरं हे असं करते ना, नेहमी मलाच बोलते. तू नव्हती ना, असे डोक्यावर बसायचंय. ते भांडत भांडत भांडत. अच्छा, मी भांडायचो आणि दिवसभर तुला मदत कोण करत होतं? का मदत करायची? कायची मदत? आपल्या नातवासाठी करायचं तुम्ही, अजून का? म्हणे नातवासाठी. आणि तू मुलगा आल्याबरोबर कसं दलबदलूपणा करतेस? हा, आई बाबा, काऊन बरे असं बोलून आले? पाय आई बरं राधिका हा. म्हणे मी काऊन जर दलबदलूपणा केला हो? नाहीतर का आला का? अरे ये 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 गुरुनाथ, गुरुनाथ आला बा. बस 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 बस. अरे आत्ताच आलो ना अथर्व, मला बसू तर दे ना. हा बघतो हा तुझं टॉयचं. बस बस बरोबर तू जरा. राधिका, अगं जा ना बाई, चहा मांड ना. जा जा जा, घेऊन ये तू. आण. आई पण आता जेवायची वेळ झाली ना. राहू दे ना, थोडासा आण ना, दमून आला ना. आण. कशी झाली ट्रिप बाळा? काय ट्रिप नावालाच नुसती. हो. बाकी कामच चालू होती ना माझी सगळी. अरे पण गुरु, तुझं काम झालं ना. कसं आहे, ते फार महत्वाचं होतं. कंपनीने एवढा खर्च केला, जबाबदारी येतो तुझ्यावर त्या कामाची. हो हो, नाही तेच जबाबदारी म्हणजे कामच, त्याच्यामध्येच सगळा वेळ गेला. हॉटेलच्या आजूबाजूला इतक्या बघण्यासारख्या जागा होत्या ना, पण काही जातच नाही आलो कुठे. म्हणजे तुम्ही कुठेच फिरला नाही? नाही, चान्सच नाही ना काही. बाकी काही करायला अजिबात वेळ नाही मिळाला. फक्त हॉटेलची रूम आणि कॉन्फरन्स रूम, बस एवढंच काम होतं. इतकं खरं बघण्यासारखं आहे ना सिंगापूरला, पण काही म्हणजे काही बघता आलं नाही. कुठे जायला चान्सच नाही मिळाला. पण राधिका, बरं झालं तू नाही आलीस. म्हणजे कंटाळली असतीस ना तिथे येऊन हॉटेल रूम मध्ये बसून काय करायचं. हा, पण मी ठरवलंय हा, आता पुढच्या वेळेला आपण दोघंच जाऊ सिंगापूरला. मस्तपैकी प्लॅन करतो, तेव्हा काम बिम काही नाही. आणि त्या ट्रिप मध्ये अख्खं सिंगापूर पालथा घालू आपण. आई